पालघरमध्ये वाढवण बंदराचा हायटाईड ड्रोन सर्व्हे पुन्हा सुरू। बंदर विरोधी स्थानिक आक्रमक, पाण्यात उतरून घोषणाबाजी। संताजी घोरपडे साखर कारखाना कथित गैरव्यवहार प्रकरणी मंत्री हसन मुश्रीफांना क्लीन चिट, मुश्रीफांना मोठा दिलासा। नरेंद्र मोदीजींचे अंधभक्त म्हणणारे कट्ट्यावर बसणारी कार्टी, तुझ्या बापाला पेरणीला 6,000 रुपये मी देतो। माजी मंत्री बबनराव लोणीकरांचं वादग्रस्त वक्तव्य, अंबादास दानवेंचं टीकास्त्र। शिक्षण मंत्री दादा भुसे आज राज ठाकरेंची भेट घेणार। राज ठाकरेंची हिंदी भाषेवर समजूत घालण्याचा प्रयत्न करणार, हिंदी भाषेतल्या सक्तीवर माहिती देणार। नाराज भास्कर जाधवांचं व्हॉट्सअप स्टेटसही चर्चेत, दिव्याला जळत असतानाच तेल घातलं पाहिजे, विझल्यानंतर तेल घालून उपयोग नाही, स्टेटसमधून ठाकरेंना इशारा। माळेगाव सहकारी साखर कारखान्यावर अजित पवारांचं वर्चस्व, निळकंठेश्वर पॅनलचे 21 पैकी 20 उमेदवार विजयी, चंद्रराव तावरे आणि शरद पवारांच्या पॅनलचा धुव्वा। संत तुकोबारायांची पालखी आज बारामतीत प्रवेश करणार, तर ज्ञानोबा माऊलींची पालखी वाल्हे ते नीरा प्रवास करणार, नदीवर नीरा स्नान होणार। भारताचा अंतराळवीर शुभांशु शुक्ला अंतराळ मोहिमेवर आज शुक्ला स्पेस स्टेशनमध्ये पोहोचणार, राकेश शर्मानंतर अंतराळात जाणारा दुसरा भारतीय। राजर्षी छत्रपती शाहू महाराजांची शैक्षणिक कारकीर्द सांगणारं पुस्तक सापडलं, पुस्तकात महाराजांचे दुर्मिळ फोटो, इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांची माहिती। मिलान फॅशन वीकमध्ये प्राडाच्या पायात कोल्हापुरी चप्पलची किंमत 1,000 युरो, मात्र चप्पलचं श्रेय भारताला न दिल्यानं उद्योजक नाराज। परभणीच्या गव्हाडे चौकात धक्कादायक प्रकार, एलसीडी टीव्हीत साप आढळला, सिरियल बघताना महिलांच्या निदर्शनास आली बाब। हिमाचल प्रदेशातील कुल्लू आणि कांगडा जिल्ह्यात 4 ठिकाणी ढगफुटी, अनेक जणांचा मृत्यू।